नमस्कार, महाराष्ट्र सुरक्षित आहे का माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण टार्गेट घेतले 1 वर्षात एकदा सबस्क्राईब पूर्ण करण्याचं मेहनत करतोय. तुमचा आशीर्वाद आहे. आजचा विषय धर्म. जर आपण ख्रिश्चनच व्हायचं असेल तर आपण त्या धर्मात पैदा झालो पाहिजे. नाही मला सांगा ना, ब्रिटन, अमेरिका, लंडन आणि अशा मोठ्या मोठ्या शहरमध्ये, सिटीमध्ये हा धर्म आहे. मला सांगा, तुम्हाला जर तुमचं खरंच एक काय बोलते सत्ता असेल आणि तुमच्यात खरंच तुमच्या ते ख्रिश्चन धर्मात जर एक विश्वास असेल तर त्यांनी स्वतः पैदा केलं पाहिजे ना. जन्माला त्यांनी स्वतः घातलं पाहिजे ना. दुसऱ्या जातीने जाऊन, दुसऱ्या धर्माला जाऊन तुम्ही गरीब लोकांना टार्गेट करून धर्म परिवर्तन केलं जातो. हा पंजाब आणि आदिवासी समाजाला जास्त टार्गेट केला जातो. कारण की आदिवासी समाजाचा, तुम्ही आदिवासी समाजाचं आपण बघितलं असेल, मला नाव तर सांगता येत नाही, ते धनुष्यबाण घेऊन ते एक लव काहीतरी बोलतात असं. मला एवढं पण मला ते माहित नाही, पण एक आहे. तर आपण सांगा ना, तुम्ही जर ख्रिश्चनच राहिले असते तर तुम्ही त्या धर्मात पैदा झाले असते ना. हिंदू धर्माला कोणी जर सांगितलं पूजा करू नका, असं करू नका, तर आता त्यांना बोलता तुम्ही आदिवासी आहेत, हिंदू नाहीये. मग असं पण बोला ना, तुम्ही आदिवासी आहेत, ख्रिश्चन नाहीये. या शब्दावर कोणीच टोकत नाही त्यांना. की रॅली निघते की ख्रिश्चन धर्मावर अत्याचार करू नका, असं तसं. अरे पहिली मुद्दा हा ख्रिश्चन धर्मात भारतात आलाच कसा? समाजसेविका ती आहे ख्रिश्चन धर्माची, ती समाजसेवक आपली आहेच नाही. खरं समाजसेवी कोण आहे? समाजसेवा कोणाला बोलतात? आपल्या धर्माला पुढे न्यायचं असं नाही बोलत. जे लोक काय करतात, पंजाबमध्ये बघितलं ना, आता व्हिडिओ बघत असेल, पाण्यात डुबून त्यांना बाहेर काढतात. या अंधश्रद्धा नाही आहे का? दुसऱ्या धर्माच्या लोकांना तुम्ही बोलतात की आई अंधश्रद्धा आहे, असं करू नका, तसं करू नका, टीका लावू नका, पूजा करू नका, असं करू नका. ख्रिश्चन धर्मामध्ये बघितलं असेल ना तुम्ही, ते लोक सांगतात की मूर्तीची पूजा करू नका, असं करू नका, तसं करू नका. त्यांना पहिल्यापासून एकदम कट्टर बनवतं ना. आणि हिंदू धर्मामध्ये काहीच नाही बोलत. सगळ्या धर्माला सेम मानला जातो. इथंच चुकतं हिंदू धर्मात. आणि हिंदू धर्मात कुठे चुकतं, तुम्ही एकत्र येत नाही. हिंदू धर्माचं चुकतं कुठे, तुम्ही जातीमध्ये वाटल्या जातात, तुम्ही हे केलं जातो. हिंदू धर्मालाच ख्रिश्चन धर्माशी धोका नाही. हिंदू धर्माला हिंदूच लोकांचे धोका आहे. जे हिंदू होते ते धर्म स्वीकारले, दुसऱ्या धर्मात गेले, तेच लोक हिंदू धर्मात जास्त बोट उचलतात. एकदम डेंजरस म्हणजे तेच आहे लोक आहेत जे हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेले. ते लोक जास्त डेंजरस आहेत. तेच लोक बोलतात असं नाही तसं, मी या धर्मात आलो, माझ्या पोराला किडनी आली, माझ्या अकाउंट मध्ये लाखो करोडो रुपये आले, डॉक्टराची गरज नाही, याची गरज नाही. 100% जे हिंदू आहेत ते तिकडे गेले, त्यांचे जे बाय त्यांच्या मागमध्ये सिंदूर भरलेत. अरे तुम्हाला जायचं नाही, तुम्ही आमच्या हिंदू धर्माच्या कोणत्याच गोष्टी मानू नका ना, असं लोक बोलतात. की बाबा तुम्ही हिंदू धर्माला मानूच नका ना. मग नाही केलंय ते जे हिंदू आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवतात. मला एक कमेंट आली होती की त्यांनी मला सांगितलं की जे ख्रिश्चन हिंदू धर्म सोडून जे दुसऱ्या धर्मात गेले त्यांच्यापासून काही विकत घेतलं नाही पाहिजे, त्यांच्यापासून लांब गेलं पाहिजे, त्यांच्या हाताचं पाणी नाही पिलं पाहिजे. जे आपण गरिबां बोलतो ना, दलित आहे, गरीब आहे, हे दलित शब्द तर मी बोलतो या जगात पाहिजेच नाही. कारण की हा दलित शब्द आपण पैदा केले. हा दलित शब्द सोडून माणुसकी हा एक शब्द आहे. माझा धर्म एक माणुसकी आहे, म्हणून आपण त्यांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे असं लोक म्हणतात. तुम्ही बघू शकतात, मी खूप सारे व्हिडिओ लावले, एकाने एक व्हिडिओ बघू शकतात. पाण्यात टाकताय, कोणाची किडनी येते, तो कोणाचं काय येतंय. मला सांगा, बजरंग दलला काय लाखो करोड रुपयाची प्रॉपर्टी बनवायची आहे का? त्यांना काही प्रॉपर्टी बनवायची आहे का? ते तुमच्याकडे पैसे मागतायत का? अरे तुमच्यासाठी, गौरक्षणासाठी ते येतात, स्वतःच्या जीवाची परवानगी न करता, घरच्याची जीवाची न हे करता, ते तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमच्यासाठी धडपड करतात.
आता नरेंद्र मोदीचं पण मी बघितलं, तो ख्रिश्चन चर्च मध्ये जाऊन अगरबत्ती लावतो. काही मोदींनी पण धर्म परिवर्तन केलं का? हेच लोक हिंदू हिंदू बोलतात, मग आता कुठे गेलं? अरे कट्टरपणी राहिलं पाहिजे ना तुमचं. तुम्ही बोलतात हिंदू हिंदू, हिंदूच्या नावावर मतदान घेतात आणि तुम्ही चर्च मध्ये जाऊन ते मेणबत्ती लावतात. ती रेखा गुप्ता दिल्लीमध्ये जाऊन चर्च मध्ये जातात. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. तुम्ही हिंदू कट्टर हिंदू बोलतात ना, मग कट्टर हिंदू राहिलं पाहिजे. चर्च मध्ये जाऊन तुम्ही जर अगरबत्ती काय बोलतात ते मेणबत्ती लावतात, मग तुम्ही चर्च काय बोलतात दुसऱ्या ठिकाणी पण गेलं पाहिजेत ना. मग मुसलमानाचं तिथं जाऊन ते टोपी घातली पाहिजे, मग त्यांचा पण तुम्ही केलं पाहिजे ना. टोपी नाही घालत तुम्ही, ते मेणबत्ती का लावतात? मोदीजींना आमचं एकच म्हणणं आहे, असं त्या व्यक्तीने मला सांगितलं की जर तुम्ही कट्टर हिंदू धर्म सोडून तुम्ही जात असाल तर आम्हाला सरकार पाडायला जास्त टाइम लागणार नाही. ही जनता बोलते आणि जनतेचाच आवाज मी माझ्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवतोय. माझ्यामध्ये अजून व्हिडिओ थोडं बोलण्यात आणि काही गोष्टी समजण्यात हे होत असेल. मी खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करतोय आणि माझं खूप अपडेट येतील माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे अपडेट घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. थोडं प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं थांबलोय. लवकर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. तर तुमचा आशीर्वाद आहे भावांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन करतो आणि तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी शेअर करायला हे करतो. तुम्हाला जर माझ्यापर्यंत काही गोष्टी, काही न्यूज, तुमच्या कुठं काही घटना घडली असेल, तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम ID आहे गोकुल राठोड म्हणून. तुम्ही ती मला मेसेज करून ती घटना मला पाठवू शकतात आणि त्या डिटेल सांगू शकतात. मी तुमच्यापर्यंत पण पोहोचेल लवकर तर लवकर.